बुलेटिनच्या सुरुवातीलाच ब्रेकिंग न्यूज। पहलगाममध्ये धर्म विचारून मारलं, हे भाषा विचारून मारतात। मनसे कार्यकर्त्यांबद्दल आशिष शेलार यांनी हे मोठं वक्तव्य केलंय। मनसे कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्याला चोप दिल्यानंतर राजकारण पेटलंय। देशभरात तुमचा पक्ष काय करतो असा यावर आता बाळा नांदगावकर यांनी सवाल उपस्थित केलाय। मला तर या सगळ्या गोष्टीचा उद्विग्नता येते। पहलगाममध्ये त्या लोकांनी धर्म विचारून हिंदूंना गोळ्या मारल्या। पहलगाममध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या मारल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतायत। आम्ही सत्ताधारी पक्ष आहोत, मोठा पक्ष आहोत, मोठा भाऊ आहोत, मोठी जबाबदारी आहे, म्हणून मर्यादा सांभाळून आम्ही त्या ठिकाणी भूमिका मांडतो। पण हे प्रकार वाढता कामा नयेत। तुमचा पक्ष काही सामाजिक संस्था आहे? तुमचा पक्ष काय करतो अख्ख्या देशामध्ये? तेच करतोय ना। काय बरं, आता तर निवडणुका कुठल्याच नाहीत ना। निवडणूक असल्या तर गोष्टी वेगळी आहे, निवडणुका नाहीच। तुम्ही दिलं ना कोलीत आमच्या हातात। आजच्या तारखेला जर तुम्ही पाहिलं तर अख्ख्या भारतामध्ये आशिष शेलार साहेबच एक नंबरचे वक्ते आहेत, त्यामुळे त्यांचं कौतुक आम्हाला आहे ना। आशिष शेलार हे आमदार आहेत, पक्षामध्ये फार मोठं स्थान आहे त्यांचं। पहलगामचे जे मारले धर्म विचारून ते गाडले गेले की स्वर्गात गेले, ह्याचं तर पहिलं उत्तर द्या। लोक त्याची अपेक्षा करतायत, ते अपेक्षित आहे। त्याचं उत्तर तुमच्याकडे तेव्हाही नव्हतं, आताही नाही आणि पुढेही नसेल। कुठे गेले? पाताळात गाडले गेले की स्वर्गात पाठवले गेले? कुठेही नाही। त्या झाल्यानंतर बिनबोभाट त्या असलेल्या आजूबाजूच्या परिसरातच असू शकतात। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसे नेते यशवंत किल्लेदार आहेत। यशवंतजी, आपण बघू शकतोय खरं तर जो मनसे कार्यकर्त्यांनी व्यापाराला चोप दिलेला होता, त्यानंतर खरं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत होता। आता आशिष शेलार यांनी सरळ म्हटलेलं आहे की पहलगाममध्ये धर्म विचारून मारलं, मात्र हे भाषा विचारून मारतायत। अहो, या आशिष शेलारांची मला क्यू करायची वाटते। मला ना त्यांची खरंच दया येते। किती म्हणजे किती हादरलेत ते, किती त्यांना धसका बसला या सगळ्या गोष्टींचा। तुम्ही हिंदी सक्ती कारण नसताना केली, ही जर केली नसती तर हा प्रश्नच उद्भवला नसता। आणि जर एखादा अमराठी माणूस महाराष्ट्रात राहतो, वर्षानुवर्षे राहतो, इकडे व्यवसाय करतो, श्रीमंत होतो, तो समृद्ध होतो, त्यांनी इकडच्या भाषेशी एकजीव व्हायला नको? त्याला इकडची भाषा यायला नको? बरं, येत नसेल तर त्यांनी नम्रपणे ह्या गोष्टीचा स्वीकार करायला हवा की मोजरी करायला हवी? तुम्ही त्या केडियानी पाहिलं ना काय ट्विट केलं होतं, किंवा तो मीडियावर सुद्धा कसा बोलत होता, किंवा मीरा रोड भाईंदरचा तो कोण व्यापारी होता मिठाईवाला, काय काय पद्धतीने बोलत होते ते। आणि ही कोणाची फूस आहे याला? हे सगळे हे आशिष शेलारांचा जो पक्ष आहे ना, त्यांनी पुरस्कृत केलेली ही माणसं उभी केलेली आहेत, उठवून बसवलेली आहेत। इतके हे घाबरलेत, यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि म्हणून हे अशी काहीतरी बिथरल्यासारखी विधानं करतायत। मला खरं सांगतो, यांची मला क्यू करावी वाटते। कोणी उगाच नाही मारतो। जर तुम्ही आमच्या माय मराठीला अपमानास्पद वागणूक देणार असाल, मराठी माणसाशी तुम्ही मोजरी करणार असाल, तर ऍक्शनला रिॲक्शन मिळणारच ना। हे मराठी मनगट आहे। शासनाने खरं तर याच्यावर स्वतः दक्षता घ्यायला हवी, याच्यावर काहीतरी कायदा करून ह्या वेडेवाकडे बोलणारे, मुजोरीपणाने बोलणाऱ्या लोकांवर कारवाई करायला हवी, की मराठी माणसावर, मराठी मुलांवर कारवाई करायला हवी। आणि कसल्या धमक्या देतात तुम्ही? केसेस करू आणि ह्या करू। आम्ही आमच्या मराठीसाठी, आमच्या आईसाठी, आमच्या मायेसाठी वाटेल तेवढ्या केसेस घ्यायला तयार आहोत। आणि तुम्ही मराठी आहात याचा थोडा तरी अस्मिता किंवा थोडा तरी स्वाभिमान बाळगावा या आशिष शेलार सारख्या मराठी मंत्र्यांनी। सगळं स्वाभिमान घाण ठेवून तुम्ही दिल्लीचे स्वतःच्या स्वार्थासाठी किती दिवस तळवे साठणार आहात? खरं मला क्यू करायची वाटते या लोकांची। यशवंतजी, आपण बघितलेलं आहे खरं तर ही जेव्हा मारहाण झालेली होती त्यानंतर राजकीय स्तरातून प्रतिक्रिया उमटतायत, समोर येत आहेत, विशेषतः महायुतीकडून आरोप केले जात आहेत। त्यांना तुम्ही काय सांगाल? कारण आता आशिष शेलार यांनी थेट पहलगाम हल्ल्याची तुलना केली या मारहाणी संदर्भात। मी तेच सांगतोय ना, तुम्ही कशाबरोबर बरोबरी कसली तुलना करताय? मराठी आहात ना तुम्ही, कसली तुलना करतात? तो दहशतवादी हल्ला पाकिस्तानच्या तुमच्या दहशतवाद्यांनी त्यांना तुम्ही आवरू शकला नाहीत,
ते तुम्हाला धर्म विचारून मारता तुम्ही म्हणता, तर तुम्ही काय करत होता? केंद्रात तुमचं सरकार आहे, तिकडचा पोलीस बंदोबस्त किंवा तिकडचं सिक्युरिटी काय कुठे होती त्या दिवशी नेमकी? आता बोलायला गेलं ना तर बरंच काही उट्ट काढता येईल यांचं, पण मला त्या वादात जाय नाही. परंतु तुम्ही आता हा जो भाषेचा मुद्दा जो समोर आलेला आहे आणि त्याला मराठी माणसांची जी काही एकजूट दिसलेली आहे, ह्या एकजुटीला घाबरून तुम्ही कसलं वळण देताय तुम्ही? जातीचं, धर्माचं? आयुष्यभर या भाजप पक्षाने हेच केलं ना, तेढ निर्माण करायचे, जातीत तेढ करायचे, धर्मात तेढ करायचे, तोडा फोडा आणि राजकारण करा आणि सत्तेत राहा, हेच केलं ना आयुष्यभर. आणि आता तेच करतायत. शेवटी ही त्यांचेच चिल्ली पिल्ली आहेत नाही अशी शेलारची ही सारखी मंडळी. त्यामुळे खरोखर सांगतोय की आणि जनता सुज्ञ झालेली आहे 2014 पासून. आता जनतेने यांना चांगलं पारखलेलं आहे, यांना चांगलं ओळखलेलं आहे. लोक सुज्ञ आहेत, लोक ठरवतील काय करायचं ते. बरोबर, नक्कीच. यशवंतजी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.